विश्वासघात केलेला आहे तिनं आणि तुझ्या मुलानं सुद्धा. तुझ्या मुलानं तुझा केसानं गळा कापलेला आहे. आई ग आई, तुला काय सांगू, आजी आजी बोलून गोड गोड बोलून ती किती चांगली आहे, ती तुला दर्शवत होती फक्त. पण तुम्हाला कधी माणसं ओळखताच नाही आली. आणि आजी, या मुलीचा ना एकच मोठं होतं, मनी. तू मात्र सतत आम्हालाच बोलत होतीस, आमच्यावरच दोषारोप करत होतीस. पण त्याने मी काही गप्प बसले नव्हते. आम्ही खास करून मी तिच्यावर लक्ष ठेवून येते, नाहीतर ती कधीच तुझा गाशा गुंडाळून पळून गेली असती. अगं आई, मी राजनला कित्येक वेळा बोलली, अशी भिक्कारणी मुलगी आपल्या महाजनांच्या घरांची मुलगी असूच शकत नाही. पण करणार काय, कुंपण शेत खात होतं ना आपलं. राजन, तू असा वागशील असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि डॅड, मला ना कळालंय तू मला किती हेट करतो ना, ते मला कळालंय. पण त्यासाठी तू ही मुलगी आणली तशी. अगं जाऊ दे ग, जाऊ दे. शेवटी रक्ताची नाती असतात, आपली माणसं असतात ना, तेव्हा हे असंच होतं. आपल्या माणसांसाठी आपण किती काही केलं, रक्त आटवलं ना, तरी आपल्याला सहन करावं लागतं, कारण आपण सत्यासाठी झटत असतो. मला फक्त एकाच गोष्टीचं बरं वाटतंय, तर या मुलीचा खरा चेहरा तुझ्या समोर मी आणू शकते. बास झालं आता. कमळी असं खोटं कधीच वागणार नाही. माझा तुमच्या शब्दांवर अजिबात विश्वास नाही. माझा फक्त आणि फक्त माझ्या कमळीवर विश्वास आहे. या तिही जे काही बोलतायत ते खोटं आहे ना? माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, तूच माझी खरी नात आहेस, हो ना कमळी? कमळी, तू गप्पा बसू नकोस, बोल तू. माझी खात्री आहे तू खरं काय ते सांगशील. हे खोटं आहे ना? खोटं आहे कमळी, बोल तूच आहेस ना माझी खरी नात.